60 वर्षाच्या सुजाताचं लपडं 30 वर्षाच्या अमितभर पैसे देऊन ठोकून घेत होती. मग पुढे झालं असं. मंगळवारी रात्री पाटलीपुत्र पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या नेहरूनगर रोड क्रमांक 2 येथील सुजाता निवासमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याची हत्या झाल्याची वार्ता वारेसारखी पसरली आणि एकच खळबळ माजली. मुलगा नोकरीनिमित्त परगावी असल्याने हे वृद्ध दाम्पत्य येथे एकटेच राहत होते. या वृद्धांना टार्गेट करून चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड केले असावे असा संशय होता. पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकच तरुण येताना आणि जाताना दिसत होता. त्यामुळे पोलीस बुचकळ्यात पडले. दिवसाढवळ्या एक तरुण येतो, दोघांचे खून करून लुटमार करून जातो. हे आकलना पलीकडचे होते. पोलिसांनी अथक प्रयत्नाने त्या तरुणाला ताब्यात घेतले. तेव्हा मात्र सारा उलगडा झाला. या तिशीच्या तरुणाचे त्या घरातील 65 वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच या हत्या झाल्या होत्या. त्या कशा झाल्या याचे उत्तर पोलिसांना तपासात सापडले. या घटनेचे हे पुढील कथारूप आहे. कृपया ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाटलीपुत्र पोलीस ठाण्यातील नेहरूनगर रोड क्रमांक 2 येथे बिस्कमनचे 75 वर्षीय निवृत्त अधिकारी नागेंद्र कुमार उर्फ NK श्रीवास्तव आणि त्यांची 65 वर्षीय पत्नी सुजाता देवी हे राहत होते. हे दाम्पत्य मूळचे सिवानच्या तैनात पोलीस ठाण्याच्या 5 लकी गावचा रहिवासी होते. चांगल्या पदावर नोकरी करणाऱ्या नागेंद्र यांचे पत्नीवर खूपच प्रेम होते. त्यांनी हे नवे घर बांधल्यानंतर घराचे नावही सुजाता निवास असे ठेवले होते. आता त्यांची मुले अन्यत्र नोकरीनिमित्त राहत असल्याने हे दोघेच घरात होते. नागेंद्र आणि सुजाता यांच्यात जवळपास 10 ते 12 वर्षांचे अंतर होते. पण तरीही ते दोघे वृद्धच होते, कारण तिनेही आता 60 पार केली होती. पण नीटनेटके राहणे, आनंदी राहण्यामुळे ती 50ची दिसत होती. ती आकर्षक दिसत असल्यामुळे काही लंपट पुरुषांच्या नजरा तिच्याकडे वळल्या होत्या. तिच्या मनातही कालवाकालव सुरू होती. कोणी स्तुती केली तर तिला आवडत होती. राजीवनगर येथील 31 वर्षीय दुकानदार अमित कुमार उर्फ टिंकू याच्यासोबत सुजाताची ओळख झाली. तोही विवाहित असून त्याला 2 मुले आहेत. तो मूळचा नालंदा जिल्ह्यातील हिल्सा येथील रहिवासी आहे. अमित बोलका होता, कारण त्याचा धंदाच तसा होता. त्यामुळे सर्वच ग्राहकाशी तो हसून बोलत असे. तो तिशीचा तर सुजाता 60 पार केलेली असल्याने तो तिच्याशी आपुलकीने वागत होता. तिचे नेहमी येणे, त्याच्याशी बोलणे वाढत गेले. गप्पा गोष्टी करता करता चेष्टा मस्करी सुरू झाली. ती दुकानात येताना नटून थटून येत होती. तंग पोशाखातून तिचे भरलेले उठाव ठसठशीत दिसत असत. आमितची नजर आता बदलली होती. ती दुप्पट वयाची आहे हे माहीत असूनही तो तिच्या शरीरावर नजर फिरवू लागला होता. त्याची नजर तिच्या स्तनावर खेळलेली असते हे तिच्याही लक्षात आले. तो आपल्याकडे कामुक भावनेने पाहतो या विचारानेच ती उत्तेजित झाली. तिला तोल गेला आणि आता ती त्याला जास्तीत जास्त वेळ देऊ लागली. दोघांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज दोघांनाही आला होता. पण वयातील अंतर पाहता कोण पुढाकार घेणार हा प्रश्न होता. वासनेची आग भडकली की काही ना काही मार्ग निघतोच. ती घरातील किराणा साहित्य एकटीच घेऊन जात असे. तेव्हा ती म्हणे, आमच्या यांना आता वयोमानानुसार काही जमत नाही. तिला खुश करत तो म्हणायचा, हो वाटते तसे ते तुमच्यापेक्षा खूपच मोठे आहेत ना. मोठे असे नाही, 10 वर्षाचा फरक आहे इतकेच. 10 नाही हो, त्यापेक्षा जास्त फरक वाटतो. अरे माझी पण 60 उलटून गेली आहे, ती हसत म्हणाली. तेव्हा त्याने तिला मस्का मारला. काय सांगताय, तुम्ही अजून 50च्याही वाटत नाही. काहीतरी तुझे. मी खरोखर 60 वर्षाचे आहे. अहो काकी, खरे सांगतो, तुम्ही 50 वर्षापेक्षाही लहान वाटताय. मस्त आहात तुम्ही. नाहीतर काही बायकांचा 40शीतच शेप जातो. हो का? आणि माझा? तुमचा शेप एकदम मस्त. तुम्हाला तर बघतच राहावं वाटतं मला. त्याच्या या बोलण्याने ती लाजली. दोघातील जवळीक वाढत गेली होती. फोनवर बोलणे वाढले होते. एक दिवस तिने त्याला चहासाठी घरी बोलवले. तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता. त्या कालावधीत अमितला तिने घरी बोलवले. ही संधी साधायची असे तिने ठरवले होते. तिच्या मनासारखे झाले. तो आला. घरात ती एकटी आहे म्हटल्यावर लगट करू लागला. तेव्हा ती त्याला वरच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. मग तो मागे हटला नाही. 60 पार केलेल्या सुजाताच्या वृद्ध देहावर वकवकलेला तिशीचा अमित तुटून पडला. तिने त्याला आवळून घेतले. आपल्या मुलापेक्षाही लहान तरुणाकडून शरीर रगडून घेताना तिला अतीव आनंद झाला.
ती वासनेच्या अधीन झाली. तिला आता रोजच आता तो रानटी समागम हवा हवासा वाटू लागला होता. दुपार असो वा रात्र, पती औषध खाऊन झोपला की ती अमितला बोलवत होती. ती शरीराची आग शमवून घेत होती. यासाठी ती त्याला पैसेही देऊ लागली. त्याला पैसे देण्यासाठी सुजाता मुलाकडून पैसे घ्यायची. तिने वारंवार पैसे मागितल्याने मुलगा चिडायचा. इतके पैसे तुला कशाला लागतात म्हणायचा. तेव्हा घरात साहित्य तसेच औषधासाठी पैसे लागतात असे सांगून ती पैसे घ्यायची आणि टिंकूवर उधळायची. आपले हे अनैतिक संबंध कधी उघड होतील असे तिला वाटत नव्हते, पण हे संबंध कधी ना कधी उघड होतात. मंगळवारी दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7:30च्या सुमारास सुजाताने अमित उर्फ टिंकूला तिच्या घरी येण्यास सांगितले. 10:30 वाजता तो तिच्या घरी पोहोचला. तेव्हा सुजाताने त्याला वरच्या खोलीत बोलावले. खोलीत येताच त्याने तिला मिठीत घेतले. दोघे चुंबनाची देवाणघेवाण करत शरीराचे मर्दन करू लागले. पाहता पाहता दोघे विवस्त्र होऊन बेडवर गेले. समागमाला रंगत आली. इतक्यात तिचा पती वरच्या खोलीत आला. त्याने पत्नीला अमित सोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. त्यामुळे तो चिडला. यानंतर सुजाता आणि अमित घाबरले. आता आपली धडगत नाही हे लक्षात आल्याने अमितने तिच्या पतीच्या तोंडावर उशी दाबून धरली. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला. ते जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागले. पण तरुण अमितच्या ताकदीपुढे त्यांची ताकद कमी पडली. ही झटापट सुरू असतानाच सुजाता धावतच स्वयंपाकघरात गेली आणि तिथून चाकू घेऊन आली. त्याच चाकूने तिने सपकन पतीच्या छातीत वार केला. आधीच श्वास गुदमरून गेलेल्या त्या 75 वर्षीय वृद्धाच्या छातीत चाकूचा खोलवर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याची हालचाल थंड झाल्यानंतर अमितने उशीवरील पकड सैल केली. तिचा पती ठार झाला होता. आता आपल्या संबंधातील अडसर दूर झाला या विचाराने त्या दोघांनी सुटकेचा श्वास घेतला. पतीचा खून केल्यानंतर रक्ताने माखलेले चाकू घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. हातातील ब्रेसलेट काढून ठेवून ती बेसिनमध्ये रक्ताने माखलेला चाकू धुत होती. ती भलतीच खुश होती, कारण तिला आता कोणाची भीती उरली नव्हती. ती आता निवांतपणे प्रियकर अमितकडून शरीर सुखाचा आनंद घेऊ शकत होती. पण तिकडे अमितच्या डोक्यात वेगळाच विचार घुमू लागला होता. एकीकडे तिच्या पतीचा अडसर दूर झाल्याचा आनंदच होता, पण आता ती कायमची गळ्यात पडणार ही भीती त्याच्या मनात तयार झाली होती. तो अवघ्या 30चा होता तर ती 60ची होती. वयाने दुप्पट असणाऱ्या बाईला आता कायमची सांभाळायला लागणार की काय ही भीती होती. शिवाय तिने पोलिसांच्या समोर तोंड उघडले तर आपण तुरुंगात खडी फोडायला जाणार ही भीती होती. तो लगबगीने तिच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात गेला. तेव्हा ती बेसिनमध्ये हात धुत होती. त्याने क्षणार्धात तिला पाठीमागून आवळून धरले. तिला वाटले तो कामातूर होऊन मिठी मारत आहे. या विचाराने ती सुकावली. पण ती मरणाची मिठी होती हे दुसऱ्या क्षणी तिच्या लक्षात आले. तशी ती हादरली. जन्मभर सांभाळलेल्या पतीचा घात ज्याच्यासाठी केला तो प्रियकर आता तिच्या जीवावरही उठला होता. तिने त्याला जोरदार प्रतिकार करण्यास सुरुवात केली. तिने त्याच्या हातावर चावे घेतले. तसेच त्याचे केलेले वार चुकवण्यासाठी हात आडवे घातल्याने तिच्या हातावर चाकूचे वार झाले. तिच्या प्रतिकाराने तोही चिडला. त्याने बाजूला पडलेली काठी उचलली आणि तिच्या डोक्यात वार केला. हा वार वरमी बसला आणि ती रक्तबंबाळ होऊन कोसळली. तिचाही जीव गेला होता. त्यानंतर अमितने कपाटात ठेवलेले ब्रेसलेट, अंगठी, सोन्याची चेन, चांदीची सुपारी, चांदीची वाटी, कॅमेरा तसेच तिचा मोबाईल फोनही घेतला आणि तिथून पळ काढला. घरात चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड झाले असावे असा बनाव त्याने केला होता. दरवाजा सताड उघडा, पण घरातून कोणाचीही ये जा नाही. सुजाता आणि नागेंद्र यापैकी कोणीच सकाळपासून बाहेर येताना दिसले नाही. घरातून कोणतीच हालचाल जाणवत नसल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले. आतील दृश्य पाहून शेजारचे हादरलेच. आता ते वृद्ध दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. याची खबर तातडीने पोलीस ठाण्याला देण्यात आली. भर दिवसा एका दाम्पत्याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळ दाखल झाले. सारे सोपस्कार पार पाडून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालामध्ये नागेंद्र श्रीवास्तव यांच्या शरीरावर फक्त एक खोल जखमेची खून आढळून आली होती. मात्र सुजाता श्रीवास्तव यांच्या शरीरावर 36 जखमांच्या खुणा आढळून आल्या. सुरुवातीला हे दुहेरी हत्याकांड आणि दरोड्याचा गुन्हा असल्याचा पोलिसांचा कयास होता. मात्र घरात
15 लाखांचे दागिने सुरक्षित सापडल्यानंतर तपासाची दिशाच बदलली. त्यानंतर उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून खुनाचा संशय बळावला. सकाळपासून घटनेची वेळेपर्यंत दिवसभरातील CCTV फुटेज पोलिसांच्या पथकाने बारकाईने पाहिले असता घराच्या एका कोपऱ्यात संशयास्पद तरुणाचे फुटेज दिसले. व्हिडिओमध्ये चेहरा किंवा कपडे ओळखता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आजूबाजूच्या परिसरातील इतर CCTV फुटेज शोधून काढले. त्यामध्येही एक तरुण सकाळी येताना आढळून आला आणि नंतर काही वेळाने निघून गेला. त्याच्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. तसेच इतरांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो तरुण नेहमी या परिवाराला भेटण्यासाठी येत होता अशी माहितीही पोलिसांना मिळाली. मग मात्र पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. सुरुवातीला ओढवाओढवीची उत्तरे देणारा टिंकू नंतर मात्र पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकला नाही. त्याने शरणागती पत्करली आणि गुन्हा कबूल केला. आधी नागेंद्र व नंतर सुजाता याची हत्या केल्यानंतर टिंकूने सुजाताच्या मोबाईलचे सिम कार्ड तोडून तेथे फेकले. मात्र मोबाईल घेऊन निघून गेला. मोबाईल हिसकावून घेतला मात्र सिम कार्ड फेकून दिल्याचा गोंधळ पोलिसांच्या मनात आला. मोबाईलमध्ये काय रहस्य आहे ते लपवण्यासाठी मारेकऱ्याने मोबाईल घेतला असा प्रश्न आता पोलिसांसमोर होता. कॉल डिटेल्सवरून ओळख उघड होईल या भीतीने दोघांची हत्या करून टिंकूने मोबाईल काढून घेतल्याचे त्याच्या खुलाशातून स्पष्ट झाले होते. त्याने घटनेच्या दिवशी परिधान केलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय त्याची दुचाकी जप्त केली आहे. त्याने चोरलेले सर्व दागिने सोनारकडे घाण ठेवले होते. त्या बदल्यात त्याला 1 लाख रुपये मिळाले होते. त्या 1 लाख रुपयापैकी 75,000 रुपये त्याने दुकानासमोरील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला दिले. एवढेच नाही तर अमितने ज्या सोनाराला दागिने दिले होते त्यानेच हे दागिने दुसऱ्या सोनाराला विकले होते. पण पोलिसांनी त्याच्याकडील 75,000 रुपयांची रोकड आणि सोनाराकडील दागिनेही जप्त केले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.